नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। राजकीय पटलावर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन युती असणारे राजकीय पक्षांच्या आघाड्या सध्या सक्रिय आहेत। लोकसभा निवडणूक यांनी युतीतून लढवल्या, यापुढे विधानसभा निवडणुका देखील युती म्हणूनच लढवणार असा आघाडीने दावा केला आहे। मात्र दोन्ही आघाड्यांच्या जागा वाटपाचा पेच अद्याप संपलेला नाही। मात्र आपणास माहित आहे की महायुतीमधील तीन प्रमुख घटक पक्ष भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट यांना सर्वाधिक जास्त जागा लढवण्याची इच्छा आहे। तशी इच्छा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवली आहे। मात्र यावर वरिष्ठांच्या बैठकीत तोडगा निघेल असे सांगून तूर्ततरी त्यावर पडदा टाकण्यात आला आहे। मात्र 288 जागा भाजपा आपल्या मित्र पक्षांसोबत कशा प्रकारे विभागणी करेल याविषयी विविध चर्चांना सध्या ऊत आला आहे। एकीकडे लोकसभेच्या पराभवामुळे भाजप सध्या सावध पवित्रा घेत आहे। अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसला असा देखील आरोप काही राजकीय विश्लेषकांकडून केला गेला। तसेच शिवसेनेचे दोन पक्ष निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील जनता देखील संतप्त आहे अशी देखील प्रतिक्रिया समोर आली होती। या सर्व गोष्टींचा राग जसा लोकांनी लोकसभेत काढला तसा विधानसभेत काढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। जनभावना ही आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत आहे असे महाराष्ट्रातील राजकीय चित्र आहे। त्यामुळे भाजपा सध्या द्विधा मनस्थितीत असून मित्र पक्षांच्या सोबत लढावे की स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवावी याबाबत त्यांचा विचार विनिमय सुरू आहे अशी देखील राजकीय चर्चा आहे। मात्र एक दुसरी चर्चा अशी देखील आहे की विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना अधिक जागा दिल्यास भाजपचे स्वबळाचे स्वप्न अपूर्ण राहू शकते। महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येण्याचे भाजपचे स्वप्न आहे। मात्र इतरांना सोबत घेऊन सरकार चालवणे तसे सोपे नाही, याचा कटू अनुभव त्यांच्या सोबत आहेच। त्यामुळे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची योजना तयार करू शकते। असे न झाल्यास किंवा जागा वाटपात समाधान न झाल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एकला चालूचा नारा देखील दिला जाऊ शकतो। या सर्व चर्चांना आता आधार मिळाला असून याबाबत आता महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने आपले मत व्यक्त केले आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत, कारण आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे। या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्यावेळेस त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय काय मोठ्या घडामोडी घडणार याबाबत मोठे दावे केले आहेत। त्यामुळे आगामी काळातील घडामोडी महत्त्वाच्या असल्याची माहिती सध्या मिळत आहे। विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार आगामी काळात महायुतीमधील तीनही घटक पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळातील घडामोडी जास्त महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट होत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा शिंदे गटाला स्वतंत्रपणे लढण्यास सांगेल तर अजित पवार गटालाही स्वतंत्रपणे लढण्यास सांगेल अशी चर्चा आहे। विधानसभा निवडणूक झाली की आपण सर्व एकत्र येऊ असं या दोन्ही गटांना सांगितले जाऊ शकते अशी देखील राजकीय चर्चा आहे। त्यामुळे भाजप येणाऱ्या काळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवायला लावणार अशी बाहेर चर्चा आहे, असा देखील मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे। अनिल देशमुख यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे की अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याकडे येण्यासाठी नेत्यांची लाईन लागली आहे। अनेक जिल्ह्यातले अनेक नेते पवार यांच्याकडे यायला तयार आहेत। मात्र कोणाला पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही याचा निर्णय शरद पवार साहेब घेतील। आमच्या हातात आग्रह होता की जे सोडून गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका। मात्र याबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून काय तो निर्णय घेतील असा देखील विधान देशमुख यांनी केले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटात बरेच आमदार हे सुद्धा शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत। त्यापैकी काहीतरी छोट्या छोट्या कारणांनी गेलेले आमदार, जे मोजके आमदार आहेत, त्यांच्याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील। मात्र अजित पवार गटातले वरिष्ठ नेत्यांना कोणालाही पक्षात घेणार नाही असा आमच्या पक्षाचा निर्णय आहे अशी देखील माहिती देशमुख यांनी दिली। आता अनिल देशमुख यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून खरोखर महायुती ही आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर लढणार याबद्दल राजकीय चर्चा होत आहे। महाराष्ट्रात आपण आपला जनाधार गमावला आहे याची जाणीव महायुतीच्या सरकारला झाली आहे। लोकसभेतील पराभव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडांवर अनेक लोकलुभावन अशा योजना जाहीर केल्या जात आहेत। या योजनांच्या माध्यमातून लोकांचे भले होईल की राजकारण्यांचे हे येत्या काळात कळेलच। आणि यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत
कोण महाराष्ट्राच्या भाऊ आणि कोण सावत्र भाऊ हे देखील महाराष्ट्रातल्या बहिणी ठरवतील. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे येत्या काळात लवकरच स्पष्ट होईल. अर्थात या सर्व राजकीय घडामोडींवर आपले लक्ष असेलच. मात्र 2024 ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवावी की मित्र पक्षांसोबत लढवावी याबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.